हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. उन्हाळ्याचे दिवस, सुट्टीचे दिवस आणि त्यात आपण सगळ्यात आतुरतेने वाट पाहत असतो, ती म्हणजे फळांचा राजा असलेल्या आंब्यांची. आंब्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. तर आज आपण पाहणार आहोत आंब्यापासून बनवलेला एक पदार्थ, तो म्हणजे आमरस. तर हा आमरस कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी इथं आंबे घेतलेले आहेत. आंबे घेताना आपल्याला देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस यापैकी कोणतेही आंबे घेतले तरीही चालतील. इथं मी आंबे जे आहेत ते सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुतल्यानंतर मी 15 मिनिटं ते गार पाण्यामध्ये फ्रीजमधल्या पाण्यामध्ये ठेवले होते. आंबा सिलेक्ट करताना आपल्याला इथं पिकलेला आंबाच वापरायचा आहे. कच्चा आंबा वापरायचा नाही. पिकलेल्या आंब्याची चव जी असते ती वेगळी येते. आता आपण आंबे स्वच्छ धुतल्यानंतर त्याचा देठाकडचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथं माझं कट करतानाचा व्हिडिओ जो आहे तो स्किप झालेला आहे. तर मी देठाकडचा वरचा जो काळा भाग असणार आहे तो मी काय केलेला आहे, कट करून घेतलेला आहे. आमरस बनवण्यासाठी आपल्याला आंब्याचा पल्प लागणार आहे, आंब्याचा गर लागणार आहे. तर तो आधी आपण पहिल्यांदा काढून घेऊयात. आंब्याचा गर काढण्यासाठी आंबा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे. आंबा कट करून घेतल्यामुळं आंबा मध्ये जर कुठं खराब असेल तर तो आपल्याला लगेच दिसून येतो. त्यामुळे मी सुरुवातीला आंबा जो आहे तो कट करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे बारीक बारीक काप करणार आहे आणि त्या कापमधून पल्प जो आहे, त्या आंब्याचा जो गर आहे तो मी काढून घेणार आहे. आता इथं बघा, मी सुरीनं त्या प्रत्येक फोडीवर कट दिलेला आहे आणि त्यानंतर जो पल्प आहे तो मी सेपरेट करून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या फोडीपासून जो पल्प आहे तो सेपरेट करून घेऊया. जर फक्त आपण वरच्या साली साली काढल्या असत्या तर मध्ये कुठं जर आंबा खराब असता तर तो आपल्याला लगेच दिसून येत नाही आणि तो आपण सगळ्याच पल्पमध्ये मिक्स झाला तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मी काय केलेलं आहे, आंबे जे आहेत ते कट केलेले आहेत आणि त्यानंतर त्याचा पल्प जो आहे तो काढून घेतलेला आहे. आंब्यांच्या सालीकडच्या भागांचा पल्प जो आहे तो काढून झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला आंब्यांच्या सालीकडचा हा इतका पल्प जो आहे तो मिळालेला आहे. त्यानंतर आता आंब्याची कोय जी होती त्यावरचा सुद्धा पल्प जो आहे, त्यावरचा सुद्धा जो काही गर आहे तो सुद्धा मी काढून घेणार आहे. चाकूच्या साह्यानेच तो देखील मी काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे सगळ्या आंब्यांचा पल्प जो आहे, सगळ्या आंब्यांचा गर जो आहे तो मी सेपरेट करून घेतलेला आहे आणि जवळजवळ घेताना मी 5 आंबे घेतले होते. तर 5 आंब्यांपासून मला इतका हा गर मिळालेला आहे, इतका हा पल्प मिळालेला आहे. आता हा पल्प जो आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे. मिक्सरमध्ये हा जो पल्प आहे, हा जो गर आहे तो आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला आमरस जो आहे तो एकसारखा होईल. आता मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर अशा प्रकारे हे पल्प जो आहे तो आपला व्यवस्थित बारीक झालेला आहे, एकसारखा झालेला आहे. आता मी यामध्ये साखर ऍड करणार आहे. साखर घेताना मी पिठी साखर वगैरे घेतलेली नाही आहे. आपली रेग्युलर जी साखर आहे ती घेतलेली आहे. आंब्याचा गोडपणा लक्षात घेऊन आपल्याला साखर घालायची आहे. इथं मी 1 वाटी साखर जी आहे ती त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे. साखर ऍड केल्यानंतर आपल्याला यामध्ये दूध सुद्धा ऍड करून घ्यायचं आहे. दूध ऍड करताना मी खूप सारं असं करणार नाही आहे. तर जवळजवळ आता ज्या वाटीनं आपण साखर घेतली होती त्याच वाटीनं 1 वाटी होईल इतकं दूध जे आहे ते मी ऍड केलेलं आहे. आणि हे आता मी मिक्सरला परत एकदा फिरवून घेणार आहे. मिक्सरला हे व्यवस्थित सगळं एकमेकांमध्ये मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. इथं आपल्याला आमरसची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित ऍडजस्ट करायची आहे. तर इथं कन्सिस्टन्सी बघितली तर तो खूप घट्ट होता. तर आता आपल्या अजून कोय आणि जे आपण साली काढल्या होत्या त्या सुद्धा आपल्याकडे आहेत. तर त्याचा सुद्धा आपण वापर इथं आमरस बनवताना करणार आहोत. या ज्या आंब्याच्या साली होत्या आणि कोय होत्या तर त्यातून आणखी थोडाफार पल्प जो आहे, गर जो आहे तो निघू शकतो. तर त्यामध्ये मी अर्धा वाटी होईल इतकं पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे साली आणि कोय जे आहे ते मी स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यातून देखील आपल्याला पल्प जो आहे तो मिळू शकतो. तर आता अशा प्रकारे आपण थोडाफार पल्प जो आहे तो काढून घेऊयात. पाणी वापरताना कमीत कमी पाण्यात आपल्याला हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित मेंटेन होईल आणि त्याचबरोबर त्याची चव देखील मेंटेन होईल. तर अशा प्रकारे हे सगळं मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे.
स्वच्छ केल्यानंतर आपल्याला यात आणखी थोडासा पल्प जो आहे तो मिळालेला आहे. आता आपण हा जो मिळालेला पल्प आहे तो मी काय करते, मिक्सरच्या भांड्यात घालते, जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला चिकटलेला पल्प सुद्धा निघेल. आणि ते मी परत पाणी जे आहे ते ओरिजिनल जो पल्प होता त्याच्यामध्ये काय करणार आहे, ऍड करणार आहे. इथं आपण पाणी आणि दूध जे काही वापरणार आहे ते मी वापरताना फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी आणि दूध वापरलेलं आहे, जेणेकरून गार पाणी असल्यामुळं आपल्या आमरसचा कलर जो आहे तो छान मेंटेन राहील, कलर जो आहे तो काळा पडणार नाही. आणि आमरसचा कलर जो आहे तो पिवळा किंवा केशरी हा जो आहे तो जो काही आंबा वापरलेला आहे आंब्याच्या कलरवर डिपेंड असणार आहे. यानंतर मी याच्यामध्ये एक अर्धा टीस्पून होईल इतकी वेलची पावडर ऍड केलेली आहे. वेलची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असली तर घाला, नाही घातली तरीही चालेल. वेलची पावडर आणि हे पाणी मिक्स केल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला हलवून घेऊया, आणि जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन होऊ दे. कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवताना खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, अशा प्रकारे आपल्याला ती व्यवस्थित ऍडजस्ट करायची आहे. सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हा आमरस जो आहे तो गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. 1 ते 1.5 तास मी गार होण्यासाठी हा आमरस जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आणि फ्रीजमध्ये काढल्यानंतर आता तो अशा प्रकारे तयार झालेला आहे. आता हा जो आमरस आहे तो मी एका बाउलमध्ये सर्व करणार आहे. आमरस सर्व करताना मी बाउलमध्ये एक काजू ऍड केलेला आहे. तुम्हाला जर पिस्ता आवडत असतील तर पिस्ता ऍड केले तरीही चालतील. त्यानंतर थोडंसं केसर जे आहे ते मी वरून त्याच्यावर स्प्रेड केलेलं आहे, जेणेकरून त्याचा लुक जो आहे तो अट्रॅक्टिव्ह येईल. हा आमरस जो आहे तो आपण पुरी बरोबर जर खाल्ला तर त्याची लज्जत जी आहे ती आणखी वाढणार आहे. तर अशा प्रकारे आपला आमरस जो आहे तो तयार झालेला आहे. मला तर पाहिल्यानंतरच केव्हा एकदा खाईन असं झालेलं आहे. तर बघा, अगदी टेम्पटिंग असा आमरस आपला तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची आमरस बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.